संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 119. अभंग 119. शब्द नाही धीर, ज्यांची बुद्धी नाही स्थिर, त्यांचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. संतास जो निधी, अधम लोभासाठी वंदी, तुका मने पोटी, भाव आणिक जया पोटी. यामध्ये संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे आत्मशुद्धीचा आरसा. प्रत्येक ओळ विचार करायला भाग पाडते. अभंग क्रमांक 119 मधून संत तुकाराम महाराज अधर्म, खोटेपणा, अस्थिरता आणि अंतःकरणातील दुपटीपणावर कठोर भाष्य करतात. ओळ क्रमांक 1. शब्द नाही धीर, ज्यांची बुद्धी नाही स्थिर. या ओळीत संत तुकाराम महाराज सांगतात की ज्यांच्या मनात स्थिरता नाही, त्यांच्या बोलण्यात शांती आणि परिणामकारकता येत नाही. अशा माणसाचे शब्द हलकट, गोंधळलेले आणि विस्कळीत असतात. ज्यांच्या बुद्धीला स्थैर्य नाही, तो माणूस आज एक विचार बोलतो आणि उद्या त्यांच्या विरुद्ध असे लोक समाजात संभ्रम निर्माण करतात. संदेश बघा, योग्य शब्द तेव्हाच निघतात जेव्हा मन स्थिर असतं. आधी मनाची समाधानी स्थिती साधा, मगच तोंड उघडे. ओळ क्रमांक 2. त्यांचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, दृष्ट घल प्रवृत्तीच्या व्यक्तीचे दर्शन देखील करू नये आणि त्यांच्यासोबत पंक्तीला बसणं म्हणजे तर आत्मिक अपवित्रता आहे. पंक्ती भोजन म्हणजे त्यांच्या सहवासात वेळ घालवणे. अशा लोकांचा प्रभाव आपल्या विचारांवर आणि वृत्तींवर होतो. यावरून असा संदेश निर्माण होते की अशुद्ध संगतीपासून दूर राहा. जशी संगती तसा रंग, ही वृत्ती लक्षात ठेवा. ओळ क्रमांक 3. संतास तो निधी, अधम लोभासाठी बंदे. म्हणजे या ओळीत तुकाराम महाराज अशा माणसांचा निषेध करतात जे संतांची निंदा करतात आणि तेही केवळ लोभासाठी. संत म्हणजे आध्यात्मिक प्रकाश आणि तो त्या प्रकाशावरचा टीका करतो. तो अंधाराचा सेवकच ठरतो. संदेश: संतांची निंदा करणारा माणूस स्वतःच अधःपतन करतो. अशा व्यक्तीपासून सावध राहा. संदेश: संतांची निंदा करणारा माणूस स्वतःच अधःपतन करतो. अशा व्यक्तीपासून नेहमी सावध राहा. ओळ क्रमांक 4. तुका मने पोटी, भाव आणिक जया होती. म्हणजे अंतिम ओळीत संत तुकाराम महाराज सांगतात, अत्यंत मार्मिक निरीक्षण करतात. काही लोक बाहेरून भक्ती सगट असतात पण आतून मात्र द्वेष, मत्सर, फसवणूक करून करणारे ठेवतात. संदेश: खरी भक्ती म्हणजे अंतर्बाह्य एकसंधता. देव फसवता येत नाही कारण तो अंतःकरणातील भाव पाहतो. एकत्रित जीवन संदेश. ओळ जीवन धडा शब्द नाही. म्हणजे धीरचंचल बुद्धी असलेल्या व्यक्तींचे फल बोल असतात. त्यांचे व न व्हावे दर्शन वाईट संगतीपासून दूर राहणं आवश्यक. संताचा जो निंदी, संतांची निंदा करणारा माणूस अधम आणि लोभी असतो. पोटी भाव असणाऱ्या आणि खोट्या मनाच्या व्यक्तीपासून सावध राहा. याच्याबरोबर उपसंहार बघा कसा आहे, आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पडतो. संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की मन स्थिर ठेवा, वाईट संगतीपासून दूर राहा, संतांचा आदर ठेवा, आत आणि बाहेर एकसंध राहा. ही शिकवण फक्त आध्यात्मिकचा नाही तर मानवी नातेसंबंधाशी अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, रामकृष्ण. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.